सो हे मार्क्स आहेत म्हणून हायेस्ट मार्क्स ज्याला असतील त्याला आपण पहिली रँक देणार आहोत. त्यामुळे आपण हायेस्ट टू लोएस्ट असे मूव्ह होतोय. आणि जेव्हा तुम्ही रेफरन्स पूर्ण करता, कॉमा देता, त्यावेळेस लगेचच एक छोटा मेनू तिथे डिस्प्ले होतोय. तो छोटा मेनू तुम्हाला इंडिकेट करतोय की 0 फॉर डिसेंडिंग आणि 1 फॉर असेंडिंग. सो मला सध्या तरी रँक ही डिसेंडिंग ऑर्डरने सर्च करायची आहे, म्हणून मी इथे शेवटी 0 देणार. ब्रॅकेट क्लोज, एंटर करणार आणि तुम्ही हे ड्रॅग करू शकाल. म्हणजे आपल्याला प्रत्येकाचा 10 जणांपैकी कोणाचा कितवा नंबर आहे हे आपल्याला इथे बघता येईल. ओके, ही रँक आपण कशी काढली आहे? दिस रँक इज बाय डिसेंडिंग ऑर्डर. ओके, समजा हीच रँक मला असेंडिंग ऑर्डरने काढायची आहे. सेम मेथड आपण वापरणार आहोत. इज इक्वल टू RANK रँक, ब्रॅकेट ओपन, 3 गोष्टी, नंबर कॉमा रेफरन्स कॉमा ऑर्डर. नंबर म्हणजे असा नंबर की ज्याची आपल्याला रँक शोधायची आहे. तुम्ही ॲव्हरेज घ्या किंवा टोटल मार्क्स घ्या, यू कॅन सिलेक्ट एनी ऑफ देम. सो आत्ता मी टोटल मार्क्स घेते. राईट, नंबर म्हणजे आत्ता मी F5 घेतला, कॉमा रेफरन्स म्हणजे अशी रेंज की जिथे तुम्ही ती रँक शोधताय. मग ती रेंज येणार F5 पासून F14. प्रत्येक विद्यार्थ्याची ह्या रेफरन्सची रेंज ही सेमच असणार आहे. प्रत्येकाची F5 टू F14च असणार आहे, म्हणून मी ही रेंज ॲब्सोल्यूट रेफरन्समध्ये लिहिली, कॉमा ऑर्डर. आत्ता ह्या केसमध्ये मला असेंडिंग ऑर्डर हवी आहे, म्हणून मी 1 इथे खाली लिहिला आणि ब्रॅकेट क्लोज. राईट, तुम्ही बघाल आत्ता ज्याचा 10वा नंबर आला आहे त्याचा असेंडिंग ऑर्डरमध्ये पहिला आलेला असणार. ओके, सो रँक आपण दोन्ही पद्धतीने सॉल्व केली, डिसेंडिंग ऑर्डर आणि असेंडिंग ऑर्डर. बोथ वेज वी हॅड सीन द रँक. राईट, पुढची आत्ता काही फंक्शन्स आपण, टेक्स्ट फंक्शन्स तुम्हाला काही दाखवते, विच आर व्हेरी इम्पॉर्टंट, विच आर व्हेरी युजफुल. राईट, we are seeing now the text functions. Okay, for example यशदा मी ह्या पद्धतीने लिहिलंय. ओके, टेक्स्ट म्हणजे टेक्स्टसाठी वापरली जाणारी फंक्शन. पहिलं फंक्शन मी तुम्हाला जे दाखवते दॅट इज अप्पर अँड आय हॅड डन ओपन ब्रॅकेट. सिंटॅक्समध्ये फक्त टेक्स्ट हे दिसतंय. सो अप्पर ऑफ A2, तुम्ही तिथे सेलचा रेफरन्स देऊ शकता, अप्पर ऑफ A2. सो यशदा गॉट कन्वर्टेड इनटू कॅपिटल लेटर्स. राईट, ऑब्वियसली पुढचं फंक्शन असणार आहे लोअर. टेक्स्ट हे मी B2 म्हणून जे टेक्स्ट आहे त्यात B2 सेलचा रेफरन्स दिला, लोअर ऑफ B2, दॅट मीन्स यशदा. ओके, आता परत पूर्ण जे टेक्स्ट होतं ते सगळं टेक्स्ट आता लोअर लेटर्समध्ये कन्वर्ट झालं आहे. राईट, पहिलं फंक्शन आपण अप्पर बघितलं, दुसरं फंक्शन आपण लोअर बघितलं. राईट, मी ह्या साईडला जस्ट लिस्ट आउट करते. अप्पर वी हॅड सीन, नेक्स्ट वन वी हॅड सीन लोअर. ओके, परत मी ह्या सेलमध्ये आले. ओके, लिहिताना कीबोर्ड सेव्ही असल्यामुळे मी फास्ट काम करताना यशदा ह्या पद्धतीने लिहिलं आहे. ओके, स्पेस नंतरचंही लेटर मी स्मॉल लिहिलं आहे आणि कॅपिटल स्मॉल मिक्स असं चुकीच्या पद्धतीने माझ्याकडनं लिहिलं गेलं आहे डेटा लिहिताना. हे मला आत्ता प्रॉपर केसमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. प्रॉपर केस म्हणजे पहिलं अक्षर कॅपिटल आणि बाकीचे स्मॉल लेटर्स येणार. परत स्पेस नंतर पहिलं अक्षर कॅपिटल येणार आणि बाकीचे स्मॉल येणार. राईट, सो आय विल कन्वर्ट इट इनटू प्रॉपर. फंक्शनचं नाव इटसेल्फ, फंक्शन नेम इटसेल्फ इज द प्रॉपर. ओके, प्रॉपर ऑफ, परत सेम सिंटॅक्स आहे. टेक्स्टच्या ऐवजी मी ह्या सेलचा रेफरन्स देणार, सेलचा ॲड्रेस देणार. ऑब्वियसली तुम्ही ड्रॅग करून हे रिझल्ट्स पूर्ण कॉलमला अप्लाय करू शकता. ओके, सो how we are getting the result, it is getting in proper case. Okay, so Yashada
पुणे असा रिझल्ट आपल्याला मिळतोय, राईट, अँड विच इज रिटर्न इन प्रॉपर केस. इथे मी तिसरं फंक्शन लिस्ट आउट करते. आपण पाहिलेलं प्रॉपर फंक्शन आपण वापरलं, राईट. पुढे जाऊयात. फॉर एक्झाम्पल, दोन गोष्टी एक्सेलमध्ये फार नकळत घडल्या जातात. पहिली म्हणजे चुकीच्या ठिकाणी स्पेस देणं. एंट्री करतानाच मी स्पेस भरपूर दिली आहे. ॲक्च्युली एंट्री करायच्या आधी सेलमध्ये एंटर करताना कुठलीही स्पेस नको. एच्या नंतरही मी चुकून बऱ्याच ठिकाणी स्पेस दिली आहे. ओके, नाव व्हॉट माय रोल इज, ही जी अननेसेसरी स्पेस इथे ॲड झाली आहे ती मला रिमूव्ह करायची आहे. अननेसेसरी स्पेस कुठे कुठे दिसते आहे? वायच्या आधी इथे दिसते आहे आणि पीच्या आधी पण इथे दिसते आहे, दोन शब्दांच्या मध्ये आणि सुरुवातीला. ओके, सो ही जी नको असलेली स्पेस आहे ती मी ट्रिम करीन. सॉरी, आय एम गोइंग टू ट्रिम दिस सेल. ट्रिम म्हणजे नको असलेला भाग रिमूव्ह करणं, राईट. ट्रिम सिंटॅक्सही तसाच आहे, ट्रिम ऑफ A3. ओके, मी एंटर केलं आहे. वायच्या आधीची स्पेस रिमूव्ह झाली आहे. ए आणि पीच्या मध्ये तुम्ही बघाल तर इथे एक सिंगल स्पेस आहे. दीज आर व्हेरी सिम्पल अँड व्हेरी युजफुल फंक्शन. ओके, ट्रिम ही काही मी तुम्हाला टेक्स्ट फंक्शन्स दाखवली. ओके, विच आर व्हेरी सिम्पल. आपल्याला फक्त ह्या दोन ब्रॅकेट्समध्ये सेलचा ॲड्रेस मेन्शन करणं एवढंच आपण ह्या 4 फंक्शन्समध्ये बघितलं. अप्पर, लोअर, प्रॉपर आणि ट्रिम ही तुम्ही नक्कीच अगदी खूप फ्रिक्वेंटली वापरात येणारी ही फंक्शन्स आहेत, राईट. काही गोष्टी मी रिवाइज करते. आपण काय काय बघत गेलो त्या गोष्टी मी रिवाइज करते. आपण आज एक्सेलमधली आणि गणितातली अशी चिन्ह की जी फक्त अंकांसाठी वापरली जातात, ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स, त्यानंतर लॉजिकल ऑपरेटर्स किंवा त्यालाच कंपॅरिझन ऑपरेटर्स म्हणतात, त्यांचा रिझल्ट नेहमी ट्रू किंवा फॉल्स येतो. ही 6 चिन्ह बघितली. इक्वल्स टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू, लेस दॅन ऑर इक्वल्स टू, नॉट इक्वल्स टू. तिसरा प्रकार टेक्स्ट ऑपरेटर म्हणजेच ॲम्परसँड, राईट. आणि चौथा प्रकार म्हणजे रेफरन्स ऑपरेटर म्हणजेच कोलन. हे 4 प्रकार आपण बघितलेत. त्यानंतर आपण ॲरिथमॅटिक आणि स्टॅटिस्टिकल फंक्शन्स काही बघितलेत. ह्यात सगळ्यात आधी आपण विचार केला की कुठलंही फंक्शन कसं लिहावं ह्याचा आपण विचार केला. हे जे 3 कॉलम्स मी दाखवलेत ह्यातलं आपण सम नीट बघितलं, सम, काउंट ए पाहिलं, काउंट इफ एस पाहिलं, सम इफ पाहिलं आणि लार्ज, स्मॉल, रँक हे तिन्ही फंक्शन्स बघितलेत, राईट. कुठल्याही फंक्शनचा सिंटॅक्स कसा शोधायचा आणि त्या सिंटॅक्ससोबत काम कसं करायचं. इज इक्वल टूने सुरुवात केली, फंक्शनचं नाव लिहिलं आणि ब्रॅकेट ओपन केल्यावर जो डिस्प्ले होतो दॅट इज कॉल्ड ॲज द सिंटॅक्स, राईट. प्रत्येक सिंटॅक्सप्रमाणे आपण काम करत गेलो. त्यानंतर मी लॉजिकल फंक्शन्सने सुरुवात केली. आपण लॉजिकल फंक्शन्सने आपण सुरुवात केली आणि आपण ह्या एक छोट्याशा मार्कशीटच्या केसवर आपण काम केलं. ह्या केसमध्ये आपण रँकही कॅल्क्युलेट केली. मॅक्स फंक्शन, थर्ड लार्जेस्ट, सेकंड स्मॉलेस्ट अशा काही व्हॅल्यूज काढल्यात. काउंट आणि काउंट ए मध्ये काय फरक आहे तो इथे बघितला, राईट. त्यानंतर आपण काउंट इफसाठी च्या काही गोष्टी बघितल्यात. त्यासाठी एक छोटं एक्झाम्पल आपण बघितलं. काउंट इफसाठी आपण एक टेबल केला होता. ह्याचे जवळजवळ 4-5 प्रश्न आपण पाहिलेत की किती व्हॅल्यूज 50च्या वर आहेत, किती ठिकाणचा फंड 50च्या वर जमा झाला आहे, किती ठिकाणचा फंड हा 50 ते 60च्या दरम्यान आहे, किंवा 50 इन्क्ल्यूड करून 50च्या वर किती ठिकाणचा फंड जमा झाला आहे, किंवा फक्त पुण्याचीच फक्त किती अमाऊंट जमा झाली आहे, किंवा जिथला फंड 70च्या वरती आहे त्याचीच बेरीज करा. इथे आपण सम इफ बघितलं.
एकदा एका प्रकारचा फंक्शन तुम्हाला लक्षात आलं, काउंट इफ प्रमाणेच ॲव्हरेज इफ, काउंट इफ एस, सम इफ एस, ॲव्हरेज इफ एस, ह्या प्रकारातलं एक फंक्शन तुम्हाला लक्षात आलं की बाकीचीही आपसुकच यायला लागतात, राईट. त्यानंतर मी पुढे सुरुवात केली होती ती म्हणजे टेक्स्ट फंक्शन्ससाठी, सॉरी, त्यानंतर आपण इफला सुरुवात केली, लॉजिकल फंक्शन्सला आपण सुरुवात केली. ओके, आपण पास फेल असे काही रिझल्ट्स त्यात काढले. मला वाटतं मी डिलीट केला तो भाग. येस, मी तो भाग डिलीट केला. पास फेल असा रिझल्ट आपण काढत गेलो की जर व्हॅल्यूज ह्या 50च्या वर असतील तर पास, नसतील तर फेल, राईट. मग मल्टिपल कंडिशन्स असतील तर काय, मग मल्टिपल कंडिशन्स ह्या कशा लिहायच्या, मग आपण इफसोबत अँडचा वापर केला त्या केसमध्ये, राईट. मग आपण इफ अँड पाहिलं पुढे. तसंच इफ ऑर हेही फंक्शन आहे. तुम्ही अँडसाठी कम्फर्टेबल झालेला असाल तर तुम्हाला ऑर फंक्शन अगदीच नक्कीच वापरता येणार आहे, राईट.